श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वामी समर्थांच्या मूर्तीचा अभिषेक कसा करावा, गुरुवारी विशेष अभिषेक कसा करावा आणि स्वामींच्या अभिषेकाच्या तीर्थाचे अद्भुत महत्त्व. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यांची सेवा मनापासून केली तर जीवनात चमत्कार घडतात. दररोज सकाळी स्नान करून स्वच्छ व शुद्ध मनाने देवघरात या. देवघर स्वच्छ करा आणि स्वामींच्या मूर्तीसमोर शांतपणे उभे राहा. तांब्यात किंवा पेल्यात स्वच्छ पाणी घ्या. डोळे मिटून मनात स्वामींचे रूप धरा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ किमान 11 वेळा किंवा 21 वेळा. आता हळूहळू स्वामींच्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करा. यावेळी कोणतीही घाई न करता मनात फक्त श्रद्धा, विश्वास आणि कृतज्ञता ठेवा. अभिषेकानंतर मूर्ती स्वच्छ पुसा. गंध, अक्षदा, फूल वाहा. दिवा आणि अगरबत्ती लावा. 2 मिनिटे शांत बसून स्वामींच्या स्वतःला अर्पण करा. गुरुवारी हा स्वामी समर्थांचा अतिशय प्रिय आणि फलदायी दिवस आहे. या दिवशी शक्य असल्यास पाणी, दूध, तुळशीपत्र आणि पंचामृत याचा अभिषेक करावा. सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक करावा, नंतर थोडे श्रद्धेने दुधाचा अभिषेक करावा. अभिषेक करताना म्हणा, ओम श्री शिवाय स्वामी समर्थ महाराजाय नमः किंवा स्वामी चरित्रातील एक तरी ओवी अध्याय घ्या. गुरुवारी पिवळे फुलं, केळी, गूळ, चना याचा नैवेद्य केल्यास स्वामींच्या कृपेचा विशेष लाभ होतो. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट, स्वामी समर्थांच्या अभिषेकाचे जे तीर्थ असते ते फक्त पाणी नसते, ते स्वामींच्या कृपेने भरलेले अमृत असते. अनेक भक्तांचे असे अनुभव आहेत की हे तीर्थ श्रद्धेने घेतल्याने दीर्घकाळ चाललेले, असाध्य समजले गेलेले आजारही हळूहळू बरे झाले आहेत. हे तीर्थ घेताना मनामध्ये ठाम विश्वास ठेवा. स्वामींचे नाव घ्या आणि स्वामी सर्व काही तुमच्यावर सोपवतो असं भावनेने म्हणा. स्वामी भक्तांना श्रद्धा हाच सर्वात मोठं औषध आहे. स्वामींची सेवा मोठी असावी असं नाही, ती नियमित शुद्ध मनाने आणि विश्वासाने केली की स्वामी प्रत्येक संकटातून मार्ग काढतात. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर लाईक, शेअर नक्की करा आणि स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश पोहोचवा. स्वामी कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती राहो. आता ह्या तीर्थाचं तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर कोणी लहान व्यक्ती, लहान बाळ असेल तर त्यांना तुम्ही हे तीर्थ देऊ शकतात आणि दररोजही देऊ शकतात. व्यसनमुक्ती असो किंवा कुठलेही आजार असो, या तीर्थाने बरे होतात. तुम्ही हे तीर्थ आपल्या पूर्ण घरामध्ये शिंपडू शकतात, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून सकारात्मक ऊर्जा येईल. घरातील वातावरण पॉझिटिव्ह होईल आणि घरामध्ये स्वामींची अखंड कृपा राहील. तर आणि अजूनही जर खूप जणांना दीर्घकाळ चाललेले आजार आहे, जसं की मोठमोठे आजार आहे, हे तीर्थ नियमित 11 दिवस त्यांना द्या. या